राज्य सरकारने अॅनालॉग म्हणजेच नॉन डेअरी पनीरवर बंदी घातली आहे। हा निर्णय पुढील 1 वर्षासाठी लागू राहणार आहे। एफडीएने या संदर्भातील आदेश जारी केले असून तो राजपत्रातही प्रसिद्ध झाला आहे। मात्र प्रमाणित आणि नियमानुसार तयार केलेल्या पनीरच्या विक्रीवर कोणतीही बंदी नाही। मग अॅनालॉग पनीर म्हणजे नेमकं काय आहे, ही बंदी का घालावी लागली आणि याचा ग्राहक तसंच हॉटेल व्यवसायावर काय परिणाम होणार आहे, पाहूयात। राज्यात अॅनालॉग पनीरवर बंदी लागू झाली आहे। ही बंदी पुढील 1 वर्षासाठी असेल। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भातील आदेश जारी केले। हा आदेश राजपत्रातही प्रसिद्ध झालाय। मात्र बाजारातील सर्व पनीरवर बंदी नाहीये। प्रमाणित नियमानुसार तयार केलेलं पनीर पूर्वीप्रमाणे विकलं, पण अॅनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर नावाने विकता येणार नाही। कारण या उत्पादनामध्ये दुधातील स्निग्धांश, वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश आणि इतर दुग्धेतर घटकांनी बदलला जातो। म्हणून हे उत्पादन कायद्याच्या दृष्टीनं खरं पनीर मानलं जात नाही। त्याच्यावरती बेस्ट बिफोर शेल्फ लाईफ हे जे मानकं घालून दिलेत FSSAI, ती बघून ती वाचूनच आपण खरेदी केलं पाहिजे। आणि त्यावर म्हटलेलं असतं की त्यात दुधाचा अंतर्भाव आहे आणि जर प्रिझर्वेटिव्ह असतील तर सॉर्बिक ॲसिड आणि नायसिन, म्हणजे पूर्वी FSSAIनी अलाउड केलेले प्रिझर्वेटिव्ह ते वापरू शकतो। नायसिन हा बायो प्रिझर्वेटिव्ह आहे, मग ते सर्टन एक लिमिटपर्यंत आपल्याला अलाउड आहे। अॅनालॉग पनीर म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेलं पनीर। दुधाऐवजी पाम तेल, वनस्पती चरबी, स्टार्च, विविध रासायनिक घटकांचा वापर करण्यात येतो। दिसायला आणि चवीला खऱ्या पनीरसारखंच असतं। अॅनालॉग पनीरमध्ये दुधाचं प्रमाण नगण्य असतं। खऱ्या दुधाचा पनीरपेक्षा स्वस्त असतं। हॉटेल्स, रेस्टॉरंट, फास्ट फूडमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। अॅनालॉग रबरासारखं लवचिक असतं। गरम केल्यावर जास्त चिकट होतं किंवा पटकन विरघळतं। नैसर्गिक पोषक तत्व नसतात। आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। या निर्णयाचा मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावर होणार आहे। हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स, भोजनालय, क्लाउड किचन या सर्वांना अॅनालॉग पनीरचा साठा ठेवता येणार नाहीये, वापर करता येणार नाहीये, ग्राहकांना सेवाही देता येणार नाहीये। याशिवाय पनीरचं उत्पादन, पॅकिंग, साठवण, वितरण आणि विक्री करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला लेबलिंगचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील। प्रत्येक पॅकेजवर नियमांनुसार आवश्यक घोषणा करणं बंधनकारक असेल। नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधित उत्पादनांवर कारवाई होऊ शकते। नॉन स्टँडर्ड, सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत। आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सबक्लॉज 2 सबक्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जुलै 2026 रोजी आपण नोटिफिकेशन काढून जे अॅनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर जे आहेत त्याच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर आपण बंदी घातलेली आहे। घरच्या घरी पनीरची शुद्धता कशी तपासली जाते बघूया। आयोडीनची चाचणी करता येते। पनीरचा तुकडा 5 मिनिटं पाण्यात उकळा। थंड झाल्यावर त्यावर आयोडीन किंवा बेटाडीनचे काही थेंब टाका। रंग निळा किंवा काळा झाल्यास स्टार्च किंवा पिठाची भेसळ असण्याची शक्यता आहे। रंग न बदलल्यास पनीर शुद्ध असण्याची शक्यता आहे। तूर डाळीच्या पिठाची चाचणी करता येऊ शकते। पनीर गरम पाण्यात भिजवा, त्यावर तूर डाळीचे किंवा सोयाबीनचं पीठ शिंपडा। पिठाचा रंग लाल किंवा गुलाबी झाल्यास युरिया किंवा डिटर्जंट सारख्या भेसळीची शक्यता आहे। हाताने तपासणी। शुद्ध पनीर मऊ असतं आणि सहज तुकडे होतं। भेसळयुक्त किंवा निकृष्ट पनीर रबरासारखं लवचिक असतं। अतिशय चिकट किंवा चुरा होणारं सुद्धा असू शकतं। ग्राहकांची फसवणूक थांबवणं आणि अन्नपदार्थांमध्ये पारदर्शकता आणणं याच उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। कारण दिसणं आणि असणं यामध्ये फरक असतो। त्यामुळे आता ताटात येणाऱ्या प्रत्येक पनीरचा खरा चेहरा लेबलच सांगणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।